आजोबा, तुम्ही वरून बघताय ना माझ्याकडे? आजीने सांगितलंय मला तुम्ही तिच्याकडे बघत असता. आजोबा, मला ना तुमच्यासारखी लव्ह स्टोरी हवी. राधा, मला सगळं कळतं ग. तू विचार करतेस माझा. तुला बरोबर कळतं मला कशाची गरज आहे. पण सध्या तू तुझं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करावं याची सगळ्यात जास्त गरज आहे यार मला. आजी कसं तुमच्यावर प्रेम करते तसं राधाने माझ्यावर प्रेम करावं, तसं माझ्या प्रेमात पडावं एवढीच इच्छा आहे माझी. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. विराजस, काय रे? नाही, मी तुझ्या खोलीत तुला बघायला गेलो होतो, तिथे दिसला नाहीस म्हणून इथे आलो. असा एकटाच बसून इथे काय करतोयस? अहो, काय नाही, असंच. काय रे, आत्ताच राधाला सोडून आलास ना आणि लगेच तिची आठवण येते? अहो, असं खरंच काही नाही बाबा, असंच बसलो थोडंसं छान मोकळ्या हवेत. ठीक आहे. विराजस, मी तुला काम सांगितलं होतं ते बघितलंस का रे? नाही म्हणजे त्या फाईल्स आहेत ना, त्या मला उद्या द्यायचे. कसं आहे, तू पुन्हा जरा कामाकडे लक्ष द्यावंस म्हणून तुला असं म्हण. तेव्हा तुला जमत नसेल ना तर काय हरकत नाही, मी करीन. नाही नाही बाबा, मी करतो, लगेच बसतो हवं तर. मला पण सगळं कळेल त्या निमित्ताने, कळायलाच हवं आहे. नक्की ना? हां, येतो मी. हॅलो, हा दादा, मीच केली आहे बुकिंग. मी इथे मारुती मंदिराजवळ आहे. किती वेळात येत आहे? अहो नाही नाही, खूप लांब नाही आहे, जवळच तर आहे. दादा नाही नाही, हे बघा, मी वाटलं तर 100 रुपये जास्त देते तुम्हाला, पण प्लीज तुम्ही कॅन्सल करू नका. जास्त नको, कशाला जास्त नको, मिठी नको. दादा, हॅलो, काय झालं? काय म्हणलं? बुकिंग कॅन्सल केली त्यांनी. मला लवकर निघायला हवं. विराजस जास्त वेळ बाहेर नाही थांबणार. रिक्षा. ए भिट्टी, एक काम कर ना, तू सकाळी जा, हवं तर लवकर जा. हा, इथे रिक्षा मिळणं जरा अवघड आहे का? नाही नाही चंदूशेठ, मला आजच जायला हवं. हा, आजच जायला हवं ना? मग काय करते, काय करते? बसने जाते का? मी येतो तुला सोडायला. नाही चंदूशेठ, बसनी वेळ लागेल, मला लवकर पोहोचायचंय घरी. रिक्षा. इतकं प्रेम करतेस? मी फक्त, मला माहितीये तू त्याच्या काळजीने चाललीयस, पण ही अशी बेचैन करणारी काळजी प्रेमातच वाटते बाळा. हा, तुला लवकर जायला हवं. हा, तुला लवकर जायला हवं, त्यासाठी बिट्टी, सायकल घेऊन जा.
वहिनी 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 काय झालं ग वहिनी? विराजेश डिवोर्स पेपर
विराजस, काय झालं? ते विराजस, मी तुला इथे का आलीस? आज रात्री तर माहेरी राहणार होतीस ना? अचानक परत आलीस? विराजस हे बघ, राधा, मी काय विचारतोय, इथे परत का आलीस? विराजस हे बघ, तू प्लीज चिडू नकोस. आता खोटं बोलण्याचा काही फायदा नाहीये राधा. खोट्याचं आयुष्य ना फार कमी असतं. कधी ना कधीतरी सत्य बाहेर येतं आणि आज ते सत्य बाहेर आलंय. मला सगळं खरं कळलंय राधा. सॉरी विराजस, मी प्रेम करतेस ना माझ्यावर? खरं खरं सांग राधा, माझ्यावरच्या प्रेमा खातर इथे आलीस ना? मला सगळं माहिती आहे राधा. बोला चंदू शेठ, काय म्हणताय? एक आनंदाची बातमी द्यायची होती जावई बापू. कसली बातमी? ते राधाला तुमच्याशिवाय करमत नाही है अजिबात. हा, सारखी काळजी करत असते तुमची. आता निघाली ती. हा, एक मिनिट, निघाली म्हणजे? निघाली म्हणजे ते तुम्ही फोनवर बोलत होता ना. हा, फोन ठेवल्या ठेवल्या लगेच निघाली. हे ते तुमच्याकडेच येते. आता आमची ओढ नाही. हा, आता फक्त तुमची ओढ आहे. खरंच? हा, अजून होकार दिला नसेल तिने. हा, पण प्रेमात पडली आहे नक्की. हा, किती ती काळजी करते तुमची. सारखी ओढ आहे तुमच्याकडे यायची. हा, किती घाई करत होती तुमच्याकडे यायला माहितीये. हा, ऐकतच नव्हती. हा, तुला माझ्याशिवाय करमलं नाही, राहवलं नाही, तू मला खूप मिस केलं आणि अशी अशी धावत धावत आलीस माझ्याकडे. हो ना? हो ना राधा, तू प्रेम करतेस ना माझ्यावर? अगं राधा, अगं राधा, रडायला काय झालं? डोळे पुस बरं. अगं काय? स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या रेशीम गाठी. शांत हो राधा, शांत हो. सुटणाऱ्या सावली होय सुखाची, सावली होय सुखाची. हे बघितलंस तू? एवढं प्रेम करतेस माझ्यावर, मग मान्य का नाही करत? का नाही सांगत मला?
हे प्रेम आहे ना, प्रेम असंच असतं. आत्ता तुला या क्षणी माझ्या जवळ असल्यावर जे वाटलं ना, आत्ता जे वाटलं ना, ते प्रेम आहे राधा. तू अशी धावत धावत माझ्याकडे आलीस, ज्याच्यामुळे आलीस ते प्रेम आहे. तुझ्या डोळ्यात जे आत्ता दिसतंय ना राधा, ते प्रेम आहे. नाही विराजस, हे प्रेम नाहीये. मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी आले. ए यार राधा, काय राधा, तू मान्य का नाही करत? हा, का स्वतःशी खोटं बोलतेस? ए, हे प्रेमच आहे. तुला काय वाटतं ही काळजी आहे? का? बरं मला सांग, एवढी काळजी कोण करत? मुळात आपण कोणाची एवढी काळजी करतो? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याची. हो ना? म्हणजे सतत काळजी करणं, सतत बोलावं असं वाटणं, बोललं नाही तर असं अस्वस्थ होणं, हे प्रेम नाही तर काय राधा? आता तू मला सांग, आज तू तुझ्या माहेरी होतीस की नाही? होतीस की नाही? पण तरी सुद्धा तुझ्या प्रेमाच्या माणसांना सोडून धावत धावत माझ्याकडे आलीस. फक्त काळजीमुळे? हो ना, आलीस ना, आलीस ना राधा? बस विराजस, बस राधा, बस. तुला सांगितलं ना एकदा, प्रेम नाहीये. प्रेम नाहीये, मग का जबरदस्ती करतोस? आणि काय म्हणालास तू? काळजी? का नाही वाटणार मला काळजी? मैत्रीत वाटत नाही काळजी? आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याबद्दल जेवढी काळजी वाटते ना, तितकीच काळजी वाटते मला तुझी. त्यामुळे याला जबरदस्तीने प्रेमाचा रंग द्यायला जाऊ नकोस तू. आणि मला नाही होऊ शकत तुझ्यावर प्रेम. मला करायचंच नाहीये प्रेम. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. तुला कसं समजत नाहीये विराजस? ते मला वाटतंय ना, ते फक्त मलाच माहिती, तुला नाही. आणि हे प्रेम तर नक्कीच नाहीये. त्यामुळे सतत माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करणं बंद कर. आता नाही सहन होते मला. ठीक आहे, आपलं लग्न एका वेगळ्या परिस्थितीत झालं, मी मान्य केलं ना. पण मी मान्य केलं आपलं नातं. आणि सगळं सुरळीत सुरू, तर मग हे प्रेम काय आहे? काय आहे सतत प्रेम 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 प्रेम? मला तिरस्कार वाटायला लागलाय प्रेम या शब्दाचा. त्रास होतोय मला. जीव गुदमरतोय माझा तुझ्या या प्रेमामुळे. त्यामुळे विराजस, प्लीज प्लीज हे सगळं बंद कर. मला मोकळा श्वास घेऊ दे. तुझ्या प्रेमाने जीव घेशील माझा? राधा, विराजस, प्लीज मला समजवू नकोस. तू नीट समजून घे. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. माझं कधीच प्रेम नसणार आहे तुझ्यावर. हेच सत्य. मान्य कर प्लीज.
राधा, राधा प्लीज सांग, तू मस्करी करतेस? आता सांग मला, हे सगळं खोटं आहे ना? प्रेम करतेस ना तू माझ्यावर? आता सांग ना मला, हे सगळं खोटं आहे म्हणून. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांजही उरी उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.